नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती वार्ता आपल्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, युरियाचे मोठे दाणे पाहून बरेच शेतकरी बांधव गोंधळून गेले आहेत, परंतु मोठे दाणे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रॅन्युल्स असे म्हणतो ते पिकासाठी फायद्याचेच आहे असे भारत सरकारद्वारे व वैज्ञानिकांद्वारे म्हटले गेले आहे। ते पिकासाठी फायद्याचे कसे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार असून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक शेअर करा, तसेच आमचे शेती वार्ता YouTube चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, आजच्या नकारात्मक आणि विरोधी सुरामुळे काही चांगल्या गोष्टींसमोरही प्रश्नचिन्ह उभे राहताना दिसत आहे। त्याचाच एक प्रत्यय आला मध्य प्रदेशमध्ये आला असून नीमच, मदनसौर, रतलाम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांद्वारे काही दिवसापासून छोट्या दाण्याच्या युरियाची मागणी जोर धरत आहे, परंतु भारत सरकारद्वारे व शेतीसाठी लाभप्रद वैज्ञानिकांद्वारे प्रमाणित मोठ्या दाण्याच्या नीम कोटेड युरिया हा विदेशातून मागवून तो शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे उपलब्ध केला जात आहे। शासनाने शेतकऱ्यांना देखील विनंती केली असून म्हटले आहे की दोन्ही प्रकारच्या युरियामध्ये 46% नत्र हे उपलब्ध आहे। मित्रांनो, आता पाहूया युरियाचा वैज्ञानिक फॉर्म्युला काय आहे। मित्रांनो, युरिया हा 4 प्रकारच्या वायूंना एकत्र करून बनवला जातो। युरियाचा रासायनिक फॉर्म्युला म्हणजे NH2CONH2 म्हणजेच मित्रांनो, प्रथम N म्हणजे नायट्रोजन, H म्हणजे हायड्रोजन, C म्हणजे कार्बन व O म्हणजे ऑक्सिजन गॅस। या प्रकारच्या 4 गॅसला मिळून हा युरिया बनवला जातो। या 4 प्रकारच्या वायूमध्ये नायट्रोजन हा हवेतून व बाकी 3 गॅस हे प्राकृतिक गॅस पासून घेऊन ते निश्चित मात्रेत घेऊन त्याचा युरिया बनवला जातो। ज्या प्रकारे आपण वायूला मुठ्ठीत बांधून ठेवू शकत नाही, त्याचप्रमाणे युरियामधील उपलब्ध घटकांना आपण जमिनीत टाकल्यावर त्याचा पाण्याचा संपर्क आल्यानंतर आपण त्याला बांधून ठेवू शकत नाही, तेव्हा तो युरिया शीघ्र प्रमाणात वितळेल व तो तितक्याच लवकर हवा व पाण्यात विरघळून नष्ट होऊन जाईल। मित्रांनो, आता पाहूया मोठ्या दाण्याचा युरिया हा पिकासाठी कसा फायदेशीर आहे। मित्रांनो, मोठ्या दाण्याचा युरिया हा 20% अधिक नायट्रोजन देतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे। वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अशा युरियापासून नत्र म्हणजे नायट्रोजन हे हळूहळू पाण्यात विरघळून झाडांना मिळेल व ते जास्त वेळपर्यंत टिकून राहील अशी योजना त्यामध्ये बनवली गेली आहे। याकरिता मोठ्या दाण्यांचा युरिया बनवण्याचा शोध हा भारतीय वैज्ञानिकांनी लावला आहे। वैज्ञानिकांद्वारा पूर्ण देशात केलेल्या सर्वेक्षणानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे की मोठ्या दाण्याचा युरिया हा छोट्या दाण्याच्या युरियापेक्षा 20% अधिक जास्त नायट्रोजन हा पिकास प्राप्त करून देतो। म्हणजे मित्रांनो, मोठ्या दाण्याचा युरिया हा वोलीज पिकांसाठी अधिकच लाभप्रिय आहे। मित्रांनो, या प्रकारे जाड युरिया हा एक प्रकारे पिकासाठी फायद्याचाच असून त्याबाबत आपण कोणतेही गैरसमज ठेवता कामा नये। याचे विघटन हळूहळू होते व त्याचे हवेत व पाण्यात स्लोली विघटन झाल्या कारणाने ते पिकास हळूहळू मिळत चालते व योग्य प्रमाणात व मुबलक प्रमाणात पिकास ते मिळून आपल्या खताची देखील बचत होते। खताचा वेस्टेजपणा हा कमी होतो व पिकास त्याचा फायदा होतो। मित्रांनो, हे होते आपल्या जाड युरियाबद्दल गैरसमज, ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर केले असून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तसेच आमचे शेती वार्ता YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।